2 करोड मराठी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातली गॅजेटियर मुळे आज जाते. काय पाहिजे आणखी? मराठ्यांनी ह्या JRचा काही उपयोग नाही, हे खोटाच आहे. नोंदीत असलेले लोक याच्यात जाणारच नाही असले म्हणणाऱ्या विश्वास ठेवूच नका. एकच मिनिट असल्या पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका. आगे आगे देखो होता है काय उपयोग नाही. गए म्हणले पाय ठेवून देणार नाहीत, पाय ठेवून देणार नाहीत मराठ्याला. मराठ्याच्या पट्ट्याने कुठं पाय ठेवले आणि मोकळे नाही आले. ओरिजिनल जिंकून आले यावेळेस. ओरिजिनल. परत कोणाला त्रास नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाची वस्तू उचलली नाही, गाड्या व्यवस्थित लावल्या. थोडा अंगात गुन्हे आमच्या थोडंफार उड्या हाणल्या असत्या, उली तिली पवले असते, उली तिली झोके बांधले असते, पुलाला बांधू शकते. त्याचं ना करीत नाही रे बाबा मी. कबड्डी खेळले असते, पाट्या सुरपाट्या खेळले, परत दही अंडी खेळले, जणू डोलं ज्याला वाजत त्यांनी वाजिले, नाचले थोडे. आमचं हिंदू येत आम्ही, आमच्यात मर्दानी खेळ थोडे संस्कार येतात आणले असते, थोड्या पट्टेन उड्या कुस्त्या खेळले, जणू त्या फाज हॉटेल काय फाज हॉटेल ते ताज हॉटेल ताज हॉटेल ओंबर शिराय नाव जरा नीट ठोरे ते हाटलायचे तरी जिकडं तिकडं टाट्या मला नाही घेता येत. सगळीकडं माझे लेकरं शांततेत गेले, शांततेत आले, पण मराठ्याचे मान खाली होईन असं एकही पोरग वागलं नाही. जिंकून वापस आले. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, करील तर तुमच्या लेकरा बाळासाठी. वाईट पाऊल उचलणार नाही, कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात घातलं लागेल. 70 वर्ष गेलं नाही मराठवाडा आरक्षणात. आता हळूहळू पाहण्यात जाईन ना, मग माझ्यावर विश्वास नाही ठेवायचं, चांगलं काम करणार त्यांच्यावर ठेवायचं वैर पोर हो तुम्हाला. विखे पाटील असं म्हणतायत की जरंगे पाटील हे शिल्पकार आहेत, निष्काम आंदोलन त्यांनी केलं, मात्र हे सगळं घडवून आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं. दुसरीकडे ते असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं, अंमलबजावणी होण्यास त्याला मदत करावी. अभिनंदन केलं जाते मुख्यमंत्र्यांचं. आमचंही तेच म्हणणं आहे. हे चाबऱ्या लोकांनी, चबदब करणाऱ्यांनी, ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटोळं व्हावं, अशा लोकांनी थोडं समाज हितासाठी शांत बसावं. तुमचा युगो दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय. तुम्हाला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, आमदारक्या पाहिजेत, खासदारक्या पाहिजेत, पैसे पाहिजे, ते जरा तुमचे बुडायला लागलेत. थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी. अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी, काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये. माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं, अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा. बाकीचं मी बघतो ना. समितीच्या टायमाला बी मराठ्यांना हे लोक असंच म्हणले होते, काही मिळणार नाही, मिळालं. तुम्ही एकेकून बोलल्यामुळं हे हाणून पडले. तसं तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया, सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना. आता इतके दिवस बोललो नाही आपण, आता यांचा बाजार उठावा लागणार आहे. नसतं हे आपलं कल्याण होऊ देणार नाहीत. आणि मीही अंमलबजावणी झाल्याच्या नंतर करणार होतो, पण तरीही आता करतो की 2 उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही JR काढला, तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती. हेही आम्ही तिथंच सांगितलंय. मराठ्यांचे अडचणी आले नाही पाहिजे हेही सांगितलं. हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. त्याप्रमाणे विनाअट टाइम बॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो. सगळ्या पत्रकार बांधवांचं, सगळ्या चॅनलच्या संपादकांचं, सगळ्यात आधी कॅमेरामनचं, लय जण 2-3 जण वरून पडे तर थोबड फुटले त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो. सगळ्या
वकील बांधवांचं, विशेष करून पुण्याच्या मुंबईच्या सगळ्या टीमचं, ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात, सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील, म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान अस्सल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावाहून पाठवलं त्यांचंही मनापासून कौतुक करतो. वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा, काहींनी सहकार्य केलं, काहींनी थोडं येडेवण केलं, तर मग आमच्या पोरांनी थोडंफार येडेवण केलं असं, मग त्यांचं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं. त्यांचं मनापासून आभार. बलकवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये, त्यांचंही खूप आभार. आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली. मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं, दलित, मुस्लिम, परप्रांतीय, जैन, मारवाडी, मराठा, जे कोण कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्यांनी खूप साथ दिली. त्यांचंही मनापासून आभार. आणि शेवट गरीब माझे रानातले कामं सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही. तुम्ही तुमच्यासाठीच लढले, पण खांद्याला खांदा लावून लढले. मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेखच मोठे करणार, आणि म्हणून तुमचेही खूप आभार. पण इथून पुढं दुसऱ्याने सांगितल्यावर त्यांच्याच विश्वास ठेवू नका. नसतं मग काम करताना थोडं मन दुखतं. आपण जर एवढं काम करतो, इमानदारीनं करतो, आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर, मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घातल्याला दाखवीन. तुम्ही निवांत झोपा आनंदी, बस काही अपेक्षा नाही मला. की तिकडे धडाधड गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 9 अज्ञातांवर 9 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली. मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले, मुंबईत जेवढ्यावरती फाईन मारले गेले, हे आम्ही माघारी घेतो. कोणी फाईन भरू नका, केसेसचा सुद्धा सगळा निपटारा करून घेतो. झालेल्याचा हे विखे साहेबांनी सांगितलं आणि ते मी करून घेतो. त्यामुळं मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी जीवनच मराठ्यासाठी जगतो. तुम्हाला ताण होईन असं मी वागणार नाही. पाटील, तुम्ही परत आल्यानंतर, रात्री परत आल्यानंतर, सगळे लोक तुमचे कार्यकर्ते परत आल्यानंतर गुन्हे नंतर दाखल केलेत. आज सकाळी तो विषय समोर आलेला आहे. रस्त्यावर रहदारीवर अडथळा निर्माण करणे, गोंधळ घालणे, सार्वजनिक ठिकाणी असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. ते अज्ञात व्यक्तीविरोधात. हा पण अज्ञात व्यक्तीवरती झाले. आता अज्ञात कोण आहेत आम्हाला माहित नाही, ते दुसरेच असू शकते सरकारचे. पण जर आमचा कोणी असेल तर विखे पाटील साहेबांनी सांगितलं की ते सगळे माघारी घेऊ, ताबडतोब ते बी माघारी घेतले जातील. पोरांनी कसलं टेन्शन घ्यायचं नाही. तिथं 2 आमचे बलिदान भावांचे गेलेत अटॅक येऊन, त्यांच्या सुद्धा घरच्याला नोकरी आणि निधी देण्याचं मी ताबडतोब कबूल करून घेतलं. आम्ही खूप दुःखी आहेत, त्या कुटुंबाच्या सोबत आहेत, त्यांना कधी उघडं पडू देणार नाहीयेत आम्ही. परत जुन्नरला सुद्धा देशमुखांचं बलिदान गेलं एक. आपल्या इकडे सुद्धा 1-2-4 पोरांना मार लागला ते गाडीचा. त्यामुळं सगळ्यांच्या सोबत येत आम्ही, कोणालाही उघडं पडू दिलं. याला काहीतरी बदनाम करून षडयंत्र रचून याला विषय संपतच आलाय. आपल्या पोळ्या भाजत नाहीत. मात्र मराठ्यांनी लक्ष ठेवा, सगळ्यांनी सावध व्हा. आपण यांच्यावर बोलत नव्हतं, पण नाविलाजाने आता आपल्याला सुद्धा यांच्यावर बोलावं लागणारे. सगळ्याला आरक्षणात घालतो मी दम्मादम्मानी. थोडं थांबा. तुम्ही 50-60 वर्ष दम धरला तवा जमलं. आता थोडा दम, 3 कोटी गेले, आता 2 कोटी जाते. दोन्ही गॅजेटियर मध्ये हैदराबाद मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 करोड गेले. काय राहिलं खाली? टप्प्याटप्प्याने सगळं करतो शांत दिमागानं. आणि तुम्ही आनंदाने शांत जर राहिलात तर मला काम करता येतंय. तुम्हाला बरोबर घालतो मी सगळ्यांना, शांत राहा. नितेश राणे असं म्हणाले, ज्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केले त्यांनीच तुम्हाला न्याय दिला. तू झोप म्हणा घरी जाऊन तिकडे उंदीर तोंड्या. असा एक प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी.आर. काढला, मात्र कायदेशीर दृष्ट्या तो जी.आर. काढण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागासवर्ग आयोगाला आहे, तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाही आहे. त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होते आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतलेला आहे. कसं पाहताय?
मागासवर्ग सिद्ध करायला आम्ही 50% वरचं आरक्षण मागत नाही. 50% वरचं आरक्षण मागितलं तर हा विषय म्हणजे कालच्या GR चा विषयावर तुम्ही बोलताय, मागासवर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे. आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येतं, ओबीसी यादीच्या 83 क्रमांकाला कुणबी आहे आणि आम्ही सगळे कुणबी आहेत. त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही. आमच्या नोंदी आहेत जेवढ्या आतापर्यंत 58 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का? नाही, कारण त्या नोंदी आहेत. तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध करावं लागतं. आमच्या नोंदीच आहेत, त्यामुळे ऑलरेडीच आम्ही मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणात आहेत 83 क्रमांकाप्रमाणे. 2012च्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय. हा GR लिस्ट आहे अंमलबजावणीवर काढले ना, त्या GR काढणाऱ्या उपसमितीला हा अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आहेत आणि GR ही उपसमितीच काढते. काही चुकलंच तर मी सुधारित काढायला लावीन म्हणलं ना. मी कशाला आहे, मी हाय कशाला? समाजासाठी मी झटतोय, समाजाने शांत राहायचंय. हा बघ, मी चुकू शकतो, एखाद्या समाजही चुकू शकतो. मग काय आपण काय फाशील द्यायचे काय? मग डोक्यात दगड घालायचा का? आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं. आता उद्या 12 वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय, मी पुन्हा चर्चा करणार. मी काही सुईचा आहे का? पण मराठीच्या पदरात ओरिजिनलच टाकणार. एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदेतज्ञ आहेत. ते असं म्हणतायत की GR लिस्ट आहे, अंमलबजावणीवर पण शंका आहे, शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी ती GR ची भाषा आहे. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात घालणार. क्लिस्टन फ्लेस्टन बिल्टन ते जाऊन तिकडे यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळेच माझ्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं झालंय. मी 2 वर्षात इतका तुकडा पाडलाय. काय पाहिजे समाजाला आणखी? 2 वर्षात एवढा तुकडा पडला, काय पाहिजे? 45 वर्ष झाले लढाई सुरू आहे. कोणते तुकडे पाडीन सांगा बरं? मग क्लिष्ट चेन ब्लिष्ट चेन कसले शब्द आणतात कुंकुना बी ते सापडून पुस्तकातले बोलते. मला तशी नाही देणे गेलं. ते मोठे, त्यांचा सन्मान आहे, ते बोलले पण असते. पण इतके हुशार लोक आहेत, अभ्यासक, तज्ञ, वकील, तर 45 वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला? बोलण्याच्या पलीकडे काय दिलं तुम्ही? झुंजा ना, बसा उपोषणाला 15 दिवस बिगर पान पाण्याचं दे मिळून समाजाला. नाही, कुणी काही केलं की त्याच्यातली एक ओळ आणली की बोललेच. अरे झुंजा ना, झुंजायचं नाही. मी माझ्या समाजाला 45 वर्षाची लढाई काय मिळालं नाही, 2 वर्षात मिळून दिलंय. माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे. आम्ही मायलेकर आहेत समाजाने. मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच? मी समाजासाठी पक्का आहे, समाज माझ्यासाठी पक्का आहे. हे बाकीच्या मधल्याला आम्ही मोजीत नाहीत. 4 दिवस लेट होईल पण करूनच दाखवी. हा बस का? चलो, धन्यवाद.